म्हणा साधू साधू साधू. आज आपण समाधी मार्गाचे प्रशिक्षण सिद्धार्थाने कशा पद्धतीने घेतलं याबद्दल आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक सुंदर अशी घर कसं असतं एक कविता आलेली आहे अक्षराची, तिची आपण वाचूया. बघा तुम्हाला त्याचा अर्थ बोध होतो का, अर्थ समजतो का. ठीक आहे. घर कसं असतं. घर 4 भिंतीचं असतं. घरात मायेची ऊब असते, वडिलांची सावली असते. असलो जरी लहान तरी बोलण्याचे ठेवावे भान. पाहिजे आपल्याला घरात मानपान, पण नाती जपणं हे आपल्या हातात असतं. म्हणून घर कसं असतं. खूप स्वप्न आहे आजी आजोबांच्या मनात, मी जपले ते माझ्या अंतकरणात. हळूहळू पंख फुटतात असे म्हणतात, म्हणून गुण आले माझ्या यशात. म्हणून घर कसं असतं. समुद्रात जशा पाण्याच्या लाटा, तसा शब्दांचा वाढवला मी साठा. वर्गात जसं विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारण्याचं काम असतं, म्हणून घर कसं असतं. गणिताचा जसा पाया आहे, तशीच माझ्यावर माझ्या आईची माया आहे. किती वेळच हे आयुष्य असतं, आज असतं तर उद्या नसतं. म्हणून घर कसं असतं. शत्रू जसा मारण्यासाठी ठेवतो जसे शस्त्र, अशीच एका परीक्षेमध्ये ठरले मी पात्र. चांगल्या सवयी बाळगणं जसं बाळ सांभाळण्यापेक्षा बाळ सांभाळण्या एवढं सोपं नसतं. म्हणून घर कसं असतं. इतिहासाचे जसे असतात प्रकरण, तसेच सुसंस्कृतपणाचे केले मी आचरण. फूल जसं पानाआड दडून हसतं, म्हणून घर कसं असतं. म्हणतात की देव स्वर्गात, पण तो आहे आपल्याच मनात. कधीच केले नाही कोणतेही पाप, सतत मिळत राहिली शाबासकीची थाप. कधी ना कधी जगाला सत्य हे कळत असतं. म्हणून घर कसं असतं. आवडली? एक जोरदार टाळ्या होत्या तिच्यासाठी. अशा पद्धतीने सुंदरतेने कविता लिहिलेली की घर कसं असतं आणि कसं ठेवायला पाहिजे. यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. घर चांगलं ठेवायला पाहिजे, सुसंस्कृत ठेवायला पाहिजे, चांगलं बोलणं असलं पाहिजे. तेव्हा आपल्या 4 भिंतीमध्ये सुखाने राहू, सुखाने 4 घास खाऊ, याचा हा सुंदर असा आपल्याला या कवितेतून अर्थबोध होतो. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत समाधी मार्गाचे शिक्षण. सांख्य तत्वज्ञानाचा तत्वज्ञानी बुद्धाच्या काळामध्ये कोण होता? सांख्य तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते किंवा सांख्य तत्वज्ञानाचा जनक, द फादर ऑफ सांख्य फिलॉसॉफी, द फादर ऑफ सांख्य तत्वज्ञान, सांख्य दर्शन जर कोण असेल तर त्याला म्हणतात कपिल मुनी. आणि मग त्यांचाच वसा वारसा भृगु ऋषीने घेतला. त्यांचाच वसा वारसा आचार्य आलार कलाम यांनी पुढे चालवला. त्यांचाच वसा वारसा उद्धव रामपुत्ताने देखील पुढे पुढे चालवला. ठीक आहे. समाधी मार्गाचे शिक्षण बघा. 1. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना
ध्यान मार्गाची समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले. ध्यान मार्गाचे 3 पंथ होते, बरोबर. ते ऑन केलं ना, परत कनेक्ट नाही व्हायला पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे. एका पंथाने आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती. एका पंथाने कोणती अवलंबिली होती? आनापानसती अवलंबिली होती आणि दुसऱ्या पंथाने प्राणायाम. आता आपण कोणता करतो दोघांपैकी? काय करता तुम्ही? आनापानसती करता का प्राणायाम करता? काय करताय? आनापानसती. आनापानसती म्हणजे काय? श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे, त्याला आनापानसती म्हणतात. आना म्हणजे येणारा श्वास, पाना म्हणजे बाहेर जाणारा श्वास. आनापान म्हणजे बाहेर जाणारा, आतमध्ये येणारा श्वास, त्याला म्हणतात आनापानसती. आणि प्राणायाम म्हणजे पण काय? प्राणायाम देखील श्वासोच्छवासाकडेच लक्षपूर्वक लक्ष देणारा विधी म्हणजे प्राणायाम. आता प्राणायाम म्हणजे श्वासोच्छवासामध्ये कितीतरी आहेत. तो कपालभाती असेल, है ना, याला काय म्हणतात? अनुलोम विलोम असेल, आणखी अशा बऱ्याच टेक्निक आहेत आनापानसतीमध्ये, सॉरी प्राणायामामध्ये. प्राणायामाचं तुम्हाला सर्वोत्तम उदाहरण कोण भेटेल आपल्या भारतामध्ये? रामदेव बाबा. मी सांगण्यापेक्षा एखादा व्हिडिओ पहा, व्हॉट मीन बाय प्राणायाम, तुम्हाला सगळं काही त्याच्यामध्ये मिळून जाईल. पण त्या काळामध्ये प्राणायाम म्हणजे आजही तशा पद्धतीने होतो. काय सांगितलं? दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती. या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे 3 भाग पडतात. श्वास आत घेणे म्हणजे पूरक, बरोबर. भिंतीला खेटून बसायचं नाही, समोर बसा, आळशी होता माणूस. श्वास रोखून धरणे त्याला काय म्हणतात? कुंभक. आणि श्वास बाहेर सोडणे त्याला काय म्हणतात? रेचक, बरोबर आहे. श्वास आतमध्ये घेणे कसं? याला म्हणतात पूरक. आणि श्वास रोखून धरणे त्याला म्हणतात कुंभक. आणि श्वास बाहेर सोडणे त्याला म्हणतात रेचक, बरोबर आहे. याला काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? पूरक. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? रेचक. श्वास आतमध्ये घेण्याला काय म्हणतात? पूरक. श्वास पूर्णपणे आतमध्ये घेणे म्हणून पूरक. कुंभक. कुंभक कशामुळे म्हणतात? कुंभकर्णासारखा श्वास रोखून धरणे. किती वेळ? जवळ आपण श्वास किती वेळ रोखून धरू शकतो? 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट. 2 मिनिटापेक्षा तर कोणी रोखून धरू शकत नाही ना. काय कोणी येत नाही, त्याला म्हणतात कुंभक. आणि रेचक, श्वास बाहेर सोडणे, बरोबर आहे की नाही. श्वास आतमध्ये घेणे त्याला म्हणतात पूरक. श्वास रोखून धरणे, पोटामध्ये साठवणे, छातीमध्ये साठवणे त्याला म्हणतात कुंभक. आणि श्वास सोडणे त्याला म्हणतात रेचक. आणि अशी पद्धती, या पद्धतीचा अवलंब कोणी केलेला होता? उद्धव रामकुट्टाने.
उद्दग्राम बुत्त यामध्ये फार परफेक्ट होते. आता असं केल्यानं होतं काय बघा, एक दिवस आपण आनापानसती करायची नाही, एक दिवस आपण काय करू विहारामध्ये प्राणायाम, लगेच क्लासच्या नंतर लगेच करू, तुम्हाला लगेच समजून जाईल की नेमकं कसं असतं आणि काय करायला पाहिजे. याने होतं काय, दिमाग शांत होतो, मन शांत होतं आणि कोणत्याही प्रकारचा विचार येत नाही, अनावश्यक विचार येत नाही, वाईट विचार येत नाही, दुर्विचार येत नाही, कुविचार येत नाही. पूर्ण फिजिकल बॉडी एकदम फ्री होऊन जाते. इतका प्रचंड व्हायब्रेशन तयार होतात. आणि अशी साधना करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, अवश्य करायला पाहिजे. बरोबर आहे. भगवान बुद्धाने ही देखील साधना केली, परंतु नंतर आनापान सतीच आपल्याला कंपल्सरी आहे असं लोकांना त्यांनी सांगितलं. त्या काळामध्ये एक मेडिटेशन नव्हतं ना, लय मोठे मेडिटेशन होते, किती जरी मेडिटेशन होते. ज्यांना ज्यांना जे आवडलं, जे झपलं, जे पचलं ते त्यांनी स्वीकारलं, ज्यांना आवडलं नाही, झेपलं नाही ते त्यांनी धिक्कारून ठेवलं. मला तुमचं मेडिटेशन करायचं. भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये सिद्धार्थ गेले, त्यांनी काय सांगितलं की आम्हाला तुम्ही जे शिकवता ते मान्य आहे, पण म्हणे तुम्ही स्वर्गच प्राप्तीची इच्छा आहे तुमची, पण मला काय स्वर्ग प्राप्तीची इच्छा नाही, मला लोकांचं दुःख दूर करण्यासाठीची साधना पाहिजे आहे, असं मला ज्ञान प्राप्त करायचंय. मी आता तुमच्या आश्रमातून प्रस्थान करतो. आणि मग कुठे आले होते ते, आलार कलाम यांच्या आलार कलाम यांच्या आश्रमाकडे गेले होते. मग आलार कलाम कोणत्या ध्यानाचे शिकवण द्यायचे, पूरक, कुंभक आणि रेचक, यालाच म्हणतात प्राणायाम. ठीक आहे. तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता. आलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. आलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून तो आलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्यांना विचारले. मोठ्या आनंदाने आलार कलामांनी उत्तर दिले. आलार कलामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकवले. त्याच्या एकूण 7 सिद्धी होत्या. किती सिद्धी होत्या? अशा पद्धतीने सिद्धार्थ त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच आश्रमामध्ये आल्यानंतर आलार कलामांच्या ध्यान मार्गाचा अभ्यास करण्याच्या किती सीड्या होत्या? 7 सीडी होत्या किंवा 7 सिद्ध्या होत्या. मग त्या कोणत्या होत्या? मोजा. प्रथम ध्यान म्हणा 1, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, आकाशानंत्यायतन, त्याच्यानंतर आता 6वा विज्ञानानंत्यायतन आणि अकिंचन्यायतन. ओके, हे एकूण 7 ध्यानाच्या सीड्या होत्या. मग प्रथम ध्यान म्हणजे काय? प्रथम ध्यानामध्ये माणूस अगोदर ध्यान करायला सुरुवात करतो. मग त्याच्या मनामध्ये जे वितर्क विचार असतात ते शांत होतात. प्रथम ध्यान. द्वितीय ध्यान म्हणजे काय? द्वितीय ध्यानामध्ये प्रीती उत्पन्न होते, त्या माणसाला सुख मिळतं. बरोबर. ध्यान केल्याने माणसाला दुःख होतं, कधी ऐकलं का असं तुम्ही? आतापर्यंत तुम्ही एवढ्या वेळ ध्यान केलं, तुम्हाला दुःख उत्पन्न झालं का? दुःख काय उत्पन्न झालं असेल? पाय आणि पाठ आणि कंबर आणि दुःख, हेच तुम्हाला दुःख झालं असेल. पण याही पेक्षा जास्त तुम्हाला सुख ध्यानातून मिळतं, हे पण विशेष आहे. दुसऱ्या ध्यानामध्ये प्रीती उत्पन्न होते. तिसऱ्या ध्यानामध्ये काय? सुख उत्पन्न होतं. त्याच्यामध्ये वेगळं आहे सुख. त्याच्यानंतर चौथ्या ध्यानामध्ये एकाग्रता. आणि नंतर आकाशानंतर म्हणजे काय? सगळं आकाश हे माझ्यासाठी सबंध आकाश, कितीतरी मोठे, अनंत आकाश,
तमाम आकाश, प्रचंड मोठा आकाश, याची जाणीव असणे म्हणजे आकाशानंत येत. विज्ञानानंत येत म्हणजे काय? विज्ञान देखील अनंत आहे. कसं विज्ञान? जसं डोळ्याचं विज्ञान, डोळे रूप बघतात, कान शब्द ऐकतात, नाक श्वास म्हणजे गंध घेतं, जीभ चव घेते, आणि शरीर स्पर्श करते, आणि आपला धम्म हा विचार करतो. याला म्हणतात विज्ञानायतन. हे अनंत विज्ञान असतं. अनंत, तमाम अनंत असल्याची जाणीव म्हणजेच विज्ञानानंतयतन. अकिंचन्ययतन म्हणजे काय? अकिंचन्ययतन म्हणजे आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही. आज तुम्ही आहात उद्या नसणार, त्याला म्हणतात अकिंचन्ययतन. बरोबर आहे. शून्यवाद माहिती आहे का तुम्हाला? शून्यवादाचा जनक कोण आहे? आर्य नागार्जुन, जो इसवी सन 2ऱ्या शताब्दीतील होता. त्याने शून्यवादाची थेरी प्रमोट केली, मांडली, आणि म्हणून तो शून्यवादाचा जनक आर्य नागार्जुन आहे. त्याने काय सांगितलं की माणूस जन्म घेतो, मोठा होतो, परत मरतो. म्हणजे माणूस जगामध्ये शून्यातून उत्पन्न होतो आणि नंतर परत तो शून्याकडे जातो. माणूस अगोदर गरीब असतो, नंतर तो श्रीमंत होत राहतो, नंतर श्रीमंत होत राहतो, परत आपल्या वाईट चालीरीतीप्रमाणे नंतर तो परत गरीब होतो. याला म्हणतात शून्यवाद. हे काय? चक्र नाही, शून्य आहे ना. हे काय? शून्य, झिरो. त्यालाच म्हणतात शून्यवाद. एक दिवस हिमालय पर्वत नव्हता, झिरो, पण आज हिमालय पर्वत आहे. आणि नंतर तो एक ना एक दिवस कधी ना कधीतरी नष्ट होईल, शून्यवाद. आज आपण लहान आहोत, उद्या मोठे बनू, महान बनू, आणि नंतर आपण कधी ना कधीतरी या 4 महाभूतामध्ये विलीन होऊ. त्याला म्हणतात शून्यवाद. आणि त्याच दृष्टीनं थोड्या बहुतांश रूपाने अकिंचन्ययतन वाद आहे. अकिंचन्ययतन म्हणजे मी नाही, माझं काही नाही, मी एकटाच आहे, एकटा जीव, अशा पद्धतीचा वाद अकिंचन्ययतन आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आकाशानंतयतन, विज्ञानानंतयतन, अकिंचन्ययतन. अशा पद्धतीचा 7 जणांच्या सिद्धी किंवा सिड्या किंवा पायऱ्या जर कोणी मांडल्या असेल तर तो आलार कालाम होता. आलार कालामाने ध्यान मार्गाचे तंत्र सिद्धार्थाला शिकवले. त्याच्या एकूण 7 सिद्ध्या होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळवल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय, असे गौतमाने आलार कालामांना विचारले. आलार कालामाने उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्या जवळ शिकविण्यासारखे जे होते एवढंच होतं. नंतर गौतमाने आलार कालामांचा देखील निरोप घेतला. जेवढं शिकायचं होतं शिकून घेतलं. आणि काय विचारलं परत, आणखी काय तुमच्याकडे, आणखी शिकण्यासारखं काय? नाही बाबा, एवढंच आहे माझ्याकडे. तुम्हाला मी जेवढं दिलं तेवढंच माझ्याकडे शिक्षण आहे. बघा, म्हणजे किती अल्पावधीमध्ये, अल्प वेळेमध्ये सिद्धार्थाने त्या आलार कालामाच्या 7ही शिड्यामध्ये परिपूर्णता साध्य केली. आणि त्या ठिकाणाहून सिद्धार्थ निघाला देखील. बरोबर आहे. म्हणजे यावरून आपल्याला सिद्धार्थाच्या
बुद्धीचा बुद्ध्यांक लक्षात येतो, त्यांचा किती IQ महान असेल, इंटेलिजंट कोशन किती मोठा असेल, EQ म्हणजे इमोशनल कोशन, भावनांक, भावनिक बुद्ध्यांक त्यांचा किती महान असेल. म्हणून तुम्ही देखील आपला IQ, आपला EQ अवश्य वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पुढे आलार कलामाने उत्तर दिले नाही मित्रा, माझ्याजवळ जे होते तेवढे मी तुला दिले आहे. आणि नंतर अशा पद्धतीने आलार कलामाचा सिद्धार्थाने निरोप घेतला. उद्धग रामपुत्र नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. बघा, त्या काळामध्ये हे दोघ जण फार प्रसिद्ध आचार्य होते, बरोबर आहे. जसं की आज ध्यानाचं शिक्षण देण्यामध्ये कोण पुढे आहे? विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका, बरोबर आहे. आज आपल्याला ते विपश्यना शिकवतात. विपश्यनेचा असा अभ्यास केला पाहिजे, तसा अभ्यास केला पाहिजे, विपश्यनेचे आचार्य. तसेच हे देखील सांख्य तत्वज्ञानाचे बुद्धाच्या काळामध्ये आचार्य. जसं तुम्हाला माहिती असेल, आज एखाद्याला जर UPSC MPSC करायचे असेल तर ते खान सरकडे क्लास लावतात, माहिती आहे का? माहिती आहे तुम्हाला? बऱ्याच जणांना माहित नसेल. ज्यांना JEE करायचे असेल, नीट करायचे असेल, ते अलग पांडे यांच्याकडे क्लास लावतात, फिजिक्स वालाकडे, बरोबर आहे का? UPSC करायचे असेल ते ओझा सर यांच्याकडे क्लास लावतात, किंवा विकास दिव्यकीर्ती यांच्याकडे क्लास लावतात. ते आजच्या काळातले, सध्याच्या परिस्थितीतले UPSC लेवलला शिकवणारे सगळ्यात एक टॉप 5 मधले टीचर आहेत. एक संदर्भ आला म्हणून सांगितलं पाहिजे अवश्य. तसंच बुद्धाच्या काळामध्ये देखील ते फार प्रसिद्ध आचार्य होते. मग सिद्धार्थाला वाटलं आपण अशा ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याकडे जाण्यापेक्षा आपण त्या काळातल्या तत्कालीन चांगल्या आचार्याकडे गेलं पाहिजे. म्हणून सिद्धार्थाने आलार कलाम यांच्याकडे ध्यान मार्गाची शिकवण घेण्यासाठी, ट्युशन घेण्यासाठी गेले होते. मग आचार्य कलाम यांच्याकडे देखील शिक्षण घेतल्यानंतर म्हणे की तुम्हाला यापेक्षाही आणखी माहिती असेल तर मला कृपा करून सांगा. परंतु आलार कलाम काय म्हणतात, माझ्याकडे एवढंच ज्ञान आहे, याच्यापेक्षा माझ्याकडे ज्ञान नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने सिद्धार्थ हा तिथे विद्यार्थी होता आणि नंतर तोच त्या पदावर आचार्य म्हणून आरूढ देखील झाला. बघा, समझा? आप नहीं समझे, समझे? कुछ तो समझता होगा ना. उद्धग रामपुत्र नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. नुसतं ऐकलं होतं, आता त्यांच्याकडे जायचं बाकी आहे. आता सिद्धार्थ जाणार काय, सायकल, गाडी, मोटार घेऊन जाणार? कसं जाणार? पायी पायी जाणार. आणि ते पायी पायी पैदल निघाले. उद्धग रामपुत्र दुसरे होते जे योगा देखील शिकवायचे. काय? योगा आणि प्राणायामासाठी आज कोणतं उदाहरण भारतामध्ये आहे? रामदेव बाबा प्रसिद्ध है योगा. ये खाओ, वो खाओ, ये खाएंगे तो ये नहीं होगा, वो कुछ नहीं होगा, हे दुखणं हे व्यायाम करा, हे दुखणं तो प्राणायाम करा, वगैरे वगैरे. तसं त्या काळामध्ये देखील, बुद्धाच्या काळामध्ये देखील हा योगाचा मास्टर होता, हा योगाचा क्लास टीचर होता. याने देखील योगाविषयी सिद्धार्थाला शिकवलं. बघा, आलार कलामांनी जे ध्यान तंत्र शोधून काढले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल
असा एक ध्यान विधी शोधून काढण्याबद्दल त्यांची ख्याती होती. म्हणजे आलार कालाम हे 7 शिड्यापर्यंत ज्ञानी होते, तर उद्धक रामपुत्त हे 8 शिड्यापर्यंत ज्ञानी होते. काय दिलेले इथं? एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असं एक शिडी त्यांच्याकडे जास्त ध्यानात होती. बरोबर आहे. त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्धक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोड्याच काळामध्ये उद्धक रामपुत्ताच्या ध्यानविधीची 8वी पायरी देखील सिद्धार्थाने आत्मसात केली. उद्धक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यानंतर गौतमाने आलार कालामांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न उद्धक रामपुत्ताला देखील विचारला. काय विचारला? आणखी काही शिकण्यासारखे आहे का तुमच्याकडे? असेल तर मला सांगा, शिकवा, समजवा. काय म्हणतात उद्धक रामपुत्त? उद्धक रामपुत्ताने उत्तर काय दिलं? नाही नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे माझ्याकडे यापेक्षा काही नाही. आलार कालाम आणि उद्धक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशामध्ये सुप्रसिद्ध होते. हा प्रश्न येऊ शकतो की आचार्य आलार कालाम व आचार्य उद्धक रामपुत्त कोणत्या देशामध्ये सांख्य, ध्यान आणि योगा या प्रशिक्षणासाठी कोणत्या देशामध्ये प्रसिद्ध होते, किंवा त्या दोघांचं आचार्यांचं निवासस्थान कुठं होतं? कौशलमध्ये होतं. कौशल कोणत्या देशाची राजधानी आहे? कौशल हे स्वतः राज्य आहे. मी एकाला असंच विचारलं, कौशल कोणत्या देशाची राजधानी आहे? म्हणे श्रावस्ती. म्हटलं मग श्रावस्ती काय आहे? हो म्हणे बरोबर आहे तुमचं, श्रावस्ती राजधानी आहे, कौशल देश आहे. कधी कधी असं जमलिंग होतं. बऱ्याच जणांना दिल्ली ही राजधानी माहीतच नाही. बरेच जण म्हणतात दिल्ली हा एक देशच आहे. दिल्ली इज आवर कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. पुढे आलार कालाम आणि उद्धक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशामध्ये सुप्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत, त्यांच्या पद्धतीचे शिक्षण मिळावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे गौतम सिद्धार्थ हा मगध देशात देखील गेला. त्याला असे आढळून आले की त्याची ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती, तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती, तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया देखील शिकला. श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला, तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरेने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले. ही दुःखदायक प्रक्रिया होती, तरी पण ते आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला आणि समाधी मार्गाचे त्याने शिक्षण अशा पद्धतीने घेतले. बघा, सिद्धार्थ हा त्या काळामध्ये ध्यानाच्या पायऱ्या बघण्यासाठी इतरत्र भ्रमण करीतच होता. प्रथमतः तो भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये गेला. ज्यावेळेस त्याने घरत्याग केला त्यावेळेस तो कोणत्या देशामध्ये गेला होता? मगध देशामध्ये गेला होता. बरोबर आहे.
मग मगध देशामध्ये तो ध्यानाचा अभ्यास करत करत त्याला आलार कलाम आणि उद्दक रामदत्ताबद्दल माहिती मिळाली. हे दोघं कुठं होते? कौशल राज्यामध्ये होते. मग तो कौशल राज्यामध्ये परत चालत 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 गेला. मग कौशल राज्यामध्ये परत त्याला माहिती मिळाली की अरे मगधामध्येच बरेच आणखी ध्यानी पुरुष आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, विद्वान माणसं आहेत, तिकडे आपण परत जाऊ. मग परत कौशल वरून परत सिद्धार्थाने आगेकूच मगधाकडे गेली आणि अशा पद्धतीने तिथे देखील ध्यानाचा अभ्यास केला. आलार काला उद्दक रामदत्त हे कुंभक, पूरक, कुंभक आणि रेचक श्वास आत घेणे, थांबवणे आणि सोडणे या प्रक्रियेमध्ये माहीर होते, तत्वज्ञ होते. योगामध्ये, योगा फिलॉसॉफीमध्ये, सांख्य तत्वज्ञानामध्ये, ध्यानामध्ये. आणि त्यांच्या दोघांकडचं देखील प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी 10वी देखील पूर्ण केली आणि 12वी देखील पूर्ण केली. मग आता राहिलं UGचं एज्युकेशन. UG मीन्स अंडर ग्रॅज्युएशन, PG मीन्स पोस्ट ग्रॅज्युएशन. मग आता UG मध्ये काय होतं, PG मध्ये काय होतं आणि अशा पद्धतीने सिद्धार्थाचे PhD कशा पद्धतीने होते ते आपण पुढे पुढे पाहत राहू. सिद्धार्थाला असं वाटतं यांच्याकडून आपण शिकलो, त्यांना जेवढं ज्ञान आहे तेवढं मला पण आहे. आता मी पण तुम्ही जे शिकवलं ते दुसऱ्यांना सांगू शकतो. म्हणजे आता तुम्ही देखील त्याच पदावर आहात आणि मी देखील त्याच ज्ञानाच्या पदावर आहे. आता तुमचं मी ज्ञान ग्रहण केलं, आता मला दुसरीकडे जायची इच्छा आहे. मग दोघांना देखील शीर्षापूर्वक शीर्षास्थान पंचांग प्रणाम अभिवादन करून त्यांचा काय असेल तो गुरुदक्षिणा देऊन सिद्धार्थ तिथून चालता झाला. काय गुरुदक्षिणा दिला? पैसे तर दिल्याची काही नोंद नाही. गुरुदक्षिणा हीच दिली की मी शिकलो आणि परिपूर्ण झालो, हीच खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा आहे. दुसरी काय? पैसे दिले का? मोहरे दिले का? सोन्याचे बिस्किट दिले का? नाही, काही दिलं नाही. म्हणून सिद्धार्थाने या दोघांच्याही आचार्यांचा खूप तत्वज्ञानपूर्वक अभ्यास केला, एवढा प्रचंड अभ्यास केला आणि नंतर या अभ्यासाचा भविष्यामध्ये त्यांनी उपयोग देखील केला. आणि पुढे त्यांना परत दुसऱ्या देखील पद्धतीचा अवलंब केला त्यांनी. पुढची पद्धत कशी आहे की फक्त श्वास आतमध्ये घेणे आणि जोपर्यंत रोखता येईल तोपर्यंत रोखून धरणे. श्वास बाहेर सोडायचा नाही, जेवढा शक्य होईल तेवढा वेळ पोटामध्ये धरायचा, फुफ्फुसामध्ये धरायचा, हृदयाजवळ, छातीजवळ. बरोबर आहे. आणि त्या साधनेच्या बळावर त्यांना कर्णकर्कश आवाज येऊ लागले, कर्णभेदी, कर्णकर्कश है ना, बुद्धीला चिरणारे, डोक्याला कापणारे. कधी कधी असं त्यांना वाटायचं. बघा तुम्ही, एवढं सिरियस, एवढं सिव्हिअर ध्यान करा की तुम्हाला असे देखील अनुभव येतील ना. एवढं सिरियस ध्यान करू नका की तुम्ही उद्या व्हेंटिलेटरवरच जा. काय सांगितलं भंतीजीने, काय केलं आम्ही. ठीक आहे. वैराग्याची कसोटी बघूया. एक नंबर, गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषीचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की त्या मार्गाची कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने सांगता येईल, बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम कोणत्या नगरीत गेला? गया नगरीला गेला.
तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उर्वेला येथे गयेचे राजर्षी नेगरी यांच्या आश्रमात, बरोबर आहे की नेगरी का नगरी आहे? उर्वेला येथे गयेचे राजर्षी नेगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांत स्थळी होते. निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते 5 परिव्राजक त्याला उरुवेला गया या ठिकाणी देखील पाहायला भेटले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले. भिक्षूंनी म्हणण्यापेक्षा त्या संन्यासांनी त्याला सिद्धार्थाला तिथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदर भावाने सेवा केली व नम्रतेने त्याच्या बरोबर राहू लागली. बघा 5 परिव्राजक कोणते होते ते? कौंडिन्य, वप्प, भद्दिय, महानाम, अश्वजित हे 5 परिव्राजक होते. ते देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करत होते. आदिवासासारखी भटकंती करीत नव्हते. ते नुसती खाण्यासाठी आणि पिण्यासाठी आणि शिकारीसाठी, शिक्षणासाठी करत होते. ज्ञानासाठी भटकंती करत होते. बाबासाहेबांनी कशासाठी भटकंती केली? ज्ञानासाठी, शिलासाठी, शिक्षणासाठी, चरित्र्यासाठी, बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने सिद्धार्थ मगध, कौशल, परत मगध आणि तिथे मगधाला देखील जाऊन परत मगधातून तो कुठे गेला? आता गयाच्या ठिकाणी गेला. गयाच्याच आजूबाजूच्या प्रदेशाला उर्वेला असं म्हणतात. काय म्हणतात? गयाच्या आजूबाजूच्या प्रदेशाला उर्वेला असं म्हणतात. बुद्ध गयेच्या आजूबाजूच्या परिसराला उर्वेला असं म्हणतात. मग सिद्धार्थ तिथे ध्यान करू लागला. कोणत्या नदीच्या काठी? निरंजना नदीच्या काठी. निरंजना नदीच्या काठी सुंदर असे उर्वेला वन होतं. निवांत झाडी झुडी, झाडी झुडप आणि एकांतामध्ये ध्यान करण्याची त्याला सवय होती. आणि या दरम्यान त्याला ते 5 परिव्राजक देखील भेटले. कौंडिन्य, वप्प, भद्दिय, महानाम, अश्वजित आणि दोघांची सगळ्यात त्यांची मैत्री झाली. आणि खऱ्या अर्थाने सिद्धार्थ आता राजपुत्र आहे एक. आणि विशेष म्हणजे त्याला सांख्य, ध्यान, योगा सर्व गोष्टींचा अनुभव आहे. ज्ञानी आहे, संपन्न पुरुष आहे. त्यांना वाटलं आपणच कच्चे, मग आपण देखील सिद्धार्थाकडे ट्युशन लावलं पाहिजे. मग गुरुप्रमाणे त्यांच्याकडे ट्युशन जॉईन केलं आणि अशा पद्धतीने त्यांनी क्लासला सुरुवात झाली. ठीक आहे. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत 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 असे उग्र होते. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घर जाई, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घर तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासाची भिक्षा घे, पण 7पेक्षा अधिक घासाची भिक्षा तो स्वीकारित नसे. बघा किती अन्न कमी केलं. एका दिवशी एकतर 2 घर मागायचे, नाहीतर 7 घर मागायचे. एका दिवशी भिक्षा पात्र घेऊन भोजनदान मागताना, भिक्षाटन करताना, भिक्षाचारिका करताना 2 घर मागायचे. तिथे जर पुरेपूर अन्न मिळालं तर बस, नसता मग 7 घर. जर पहिल्या, दुसऱ्या, 6व्या घरापर्यंत भोजन मिळालं नाही आणि नंतर मग 7वं घर आणि 7व्या घरी देखील भिक्षा मिळालीच नाही तर सिद्धार्थ उपाशी राहायचा, दुकान बंद करायचा.
अशा पद्धतीने सिद्धार्थ उपाशी राहायचा. ठीक आहे. मग तो किती घास खायचा? 2 घास, 7 घास, जास्तीत जास्त 7 घास आणि कमीत कमी 2 घास. मॅक्सिमम 7 घास आणि मिनिमम 2च घास खायचे. हे सिद्धार्थाचं तत्व होतं आणि त्याने ते पालन केलं. मी मेलो तरी चालेल, परंतु मी भोजन माझ्या मात्रेमध्येच खाईल. जेवढी मला मात्रा मान्य आहे तेवढीच. प्रत्येक घरी केवळ 2 घासाची भिक्षा घे, पण 7पेक्षा अधिक भिक्षा तू स्वीकारित नसेल. काय भिक्षा हो? 2 घासाची भिक्षा म्हणजे केवढी भिक्षा आहे? आणि 7 घासाची भिक्षा म्हणजे किती? एवढी गोंधळभर असेल, हे की नाही? एवढं तर एखादा घासच असतो आपल्या, हे की नाही? परंतु सिद्धार्थ हा 7 घासापेक्षा जास्त नाही घ्यायचा, 2 घासापेक्षा कमी नाही त्या पुढे, आणि 7 घासापेक्षा पुढे नाही त्यापेक्षा कमी. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यापेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा, तर कधी 15 एकदा. आठवड्यातून म्हणजे कधी 7 दिवसात एकदा, तर कधी 15 वीकली नाही, तर 15 म्हणजे 15 दिवसानंतर कधी एकदा जेवायचा. याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक असा नियम होता, व्रत होतं, तो पालन करायचा. त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी, बाजरी सारखे धान्य किंवा पानातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेल बियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असेल. रानटी फळे, कंदमुळे किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळावर तो आपली गुजराण करीत असे. त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्याचे, झाडांच्या सालींचे, काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे, झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे त्याचे कपडे असत. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकुटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जस काय जगू लागला. शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थर साचले होते. शेवटी ते आपोआप पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका तो भयानक उर्वेला यातील तो एक भयान असा भाग होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख माणूसच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे, तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट
फक्त गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येईल तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहील आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत तो राहत असे. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपत असे. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर किंवा एखाद्या तिळावर किंवा एखाद्या तांदळाच्या कणावर तो आपले गुजराण करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर देखील अत्यंत असे क्षीण झाले होते. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिटकले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. किती वैराग्याची जबरदस्त कसोटी. एखादा माणूस त्या काळामध्ये जर असा संकल्प करून गेला असता तर तो कदाचित वारलाही असता किंवा बुद्ध पदाला देखील पोहोचला नसता. परंतु सिद्धार्थाने सर्व सहन केलं. अगोदर 2 घास, 7 घास, नंतर कमी करत 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 6 घास, मग 5 घास, मग 4 घास, मग 3 घास, 2 घास, मग 1 घास तो हप्त्याला खायचा. नंतर तो 1 घास 15 दिवसाला खायचा. नंतर तो 1 घासावरून देखील कमी झाला. नंतर तो एका तिळाच्या दाण्यावर आला, एका तांदळाच्या दाण्यावर आला आणि तो देखील जवळजवळ एका हप्त्याने तो 1 तीळ आणि तांदूळ खायचा. नंतर तीच कसोटी त्याने 15 दिवसानंतर 1 तीळ 1 तांदळाचा दाणा खायला शिकायचा. आणि असं करत करत एवढा तो आपल्या या यातनाच्या पराकाष्ठेला पोहोचला होता, समाधीच्या पराकाष्ठेला पोहोचला होता. आणि तो अशा भागामध्ये राहायचा की जिथे ना ऊन पोहोचायचं ना सावली पोहोचायची. बरेच असे घनदाट जंगल असतात. जसं तुम्हाला माहिती असेल अमेझॉनचं जंगल, जे अमेझॉन जंगल आजही जगाला जवळजवळ मी ऐकल्याप्रमाणे मला वाटतं 50 ते 75% श्वास जगाला पुरवण्याचं काम करतं. असं घनदाट वन जंगल त्या काळामध्ये बुद्धगयामध्ये उर्वेला होतं. आणि त्या उर्वेलामध्ये एखादा माणूसही जाणार नाही. गेला तर एखादा येडा पेसा घुसला तर घुसला, असमंजसपणे. परंतु त्या अशा परिस्थितीमध्ये सिद्धार्थाने कशाचीही पर्वा केली नाही. मला वाघ खाईल का चित्ता फाडेल किंवा सिंह माझं ध्यान भंग करेल असं काही सिद्धार्थाने मनात देखील आणलं नाही. आणि ध्यानाची कसोटी त्याने अखंड अभंग त्याने सुरूच ठेवली. इतकं ध्यान एकांत ध्यान तो करू लागला की त्याची हद्द नाही, त्याची हद्दच नाही. तुम्ही हे तरी संक्षिप्त आहे. जर तुम्ही त्रिपिटकाच्या अंगुत्तर निकायामध्ये जर वाचाल तर हे तुम्हाला ऐकता ऐकता वाचता वाचता डोळ्याला पाणी येईल. एवढी सिद्धार्थाने गंभीर कसोटी केली, गंभीर आपलं ध्यान वाढवलेलं आहे. तो पावसाळा जरी असेल तरी तो तिथेच राहायचा, हिवाळा जरी असेल तरी तो तिथेच राहायचा, उन्हाळा जरी असेल तरी तो तिथेच राहायचा. आणि काय वस्त्र काय, आता जे संन्याशी वस्त्र होते जंगलामध्ये, काय आता संन्याशी वस्त्र दुसरं कोणी, तुम्ही मला जसं वरदान देतात तसं त्यांना कोणी दान देणार नव्हतं. बरोबर आहे, त्यागाची कसोटी चालू होती ना.
नंतर मग त्यांचे कष्ट तर जगाने पाहिलेच हो, ऐकलेच हो. वर्क हार्ड इन सायलेन्स, सक्सेस विल मेक युअर नॉईज. एकांतामध्ये तुम्ही कष्ट घ्या, जगाच्या समोर यशाचा ध्वनी प्रतिध्वनी ऐकायला मिळेल. आणि सिद्धार्थाबद्दल देखील तसंच झालं. तो झाडीच्या साली उन्हाळायचा. कधी एखाद्या प्राण्याचं, हिंस्र प्राण्याचं, तो आपल्या शरीराभोवती लज्जांग झाकण्यासाठी, नग्नावस्था झाकण्यासाठी तो ते वस्त्र धारण करायचा. आणि सर्व कशासाठी? ध्यान साधनेसाठी. एवढी उग्र तपश्चर्या केली की त्याने जर असा आपल्या पोटाला हात लावला तर त्याच्या हातामध्ये काय यायचं? पाठीचा कणा. बरोबर आहे? पाठीचा कणा L4, L5, L6 जे आहेत इथपर्यंत तो टच व्हायचा. आणि जर पाठीला हात लावला तर पोटापर्यंत त्याचा हात यायचा. इतका त्याने उग्र असं ध्यान केलं. जर तुम्ही एखादा गुगल वरती, क्रोम वरती फोटो जर तुम्हाला पाहायला मिळाला सिद्धार्थाची उग्र कसोटी किंवा ध्यान, तर त्याच्याबद्दल तुम्हाला आणखी फार जास्त माहिती मिळेल की सिद्धार्थाने नेमकं कशा पद्धतीने ध्यान केलं. बघा काय उल्लेख आहे, तो आपले पोट चापू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे, आणि जर पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाताला लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते. आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. बरंच काही शिकायला मिळते याच्यावरून आपल्याला. आपल्याला जर काही जीवनामध्ये साध्य करायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला कमी खावं लागेल. बरोबर आहे की नाही? जपानचे लोक बघा तुम्ही, जपानचे लोक जोपर्यंत माझं हे काम यशस्वी होत नाही तोपर्यंत मी खाणार नाही. आणि आपल्या भारतातले लोक जोपर्यंत मी आपल्याकडे उलट आहे. यशस्वी व्हायचं जाऊ दे हो, पहिलं खाऊ मग नंतर पुढचं पुढं झालं तर झालं, नाही तर राहू द्या ना, काय पडलं आपलं. म्हणून आज जपान देखील ऑटो टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कार टेक्नॉलॉजीमध्ये, मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये, सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये तुलनेमध्ये अमेरिकेला देखील टक्कर देणार आहे. आणि आपल्याला त्याचा फार अभिमान असला पाहिजे की तो देश दुसरा तिसरा पंथ धर्माचा नसून बौद्ध धर्माचा आहे. बरोबर आहे? अशी प्रगती होते माणसाची. कमी खाल्लं तर जास्त प्रगती होते, आणि जास्त खाल्लं तुम्ही आळशी व्हाल, जास्त खाल्लं तर तुम्ही मंद व्हाल, जास्त खाल्लं तर तुम्ही झोपाळू व्हाल, तुम्हाला काम होणार नाही, तुम्हाला काम सुधारणार नाही. जरी तुम्ही खाऊन बसले तर तुम्हाला असं वाटेल उद्या करू, उद्याचं काम परवा करू, आणि असं करत करत तुम्ही ते काम करणार नाही. परिणामी तुमच्यामध्ये आळस वाढेल, आणि परिणामी आळस वाढला तर तुमच्याकडे पैसा राहणार नाही, आणि पैसा राहिला नाही तुम्ही भिकारीचे म्हणून आपले कबीर म्हणतात, कल करे सो आज करो, आज करे सो अभी करो, अभी करे सो शुरू करो. आज आपण इथंच थांबूया. मनसा भवतो सर्वमङ्गलं कान्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानुसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि.
धम्मं नमामि संघं